नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मध्ये पर्यावरणाचे संतुलन या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या परिसरामध्ये आढळणारे नदी, तलाव, ओढे एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती दिसतात. मग तेथे गेल्यानंतर तुम्ही सुद्धा तेथील सजीवांची यादी करायची आणि त्यातील माहीत असलेल्या सजीवांची नावं लिहायची. कोणकोणते सजीव आहेत तिथं, कोणकोणते प्राणी आहेत, कोणकोणते झाडे आहेत, पाण्यामध्ये काय काय आहे, या सर्वांची नोंद ठेवायची. आणि मग जे तुम्हाला सजीव दिसले आणि तिथं असं काही आढळलं का की तिथे तुम्ही ते सजीव आहेत पण ते प्रत्यक्ष दिसले नाहीत, पण तेथे त्यांच्या खुणा उमटलेल्या दिसल्या. उदाहरणार्थ अर्धवट खाल्लेली फळे, पिकलेली फळे किंवा गळलेली पिसे, पक्ष्यांच्या पाऊलखुणा, शेण, घरटी, कोश, अंडी, मधमाशाचे पोळे इत्यादींचं तुम्ही निरीक्षण केलेलं असेल. किंवा सूक्ष्मजीवांचं निरीक्षण करता आलं का तुम्हाला, पाण्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते. कारण पाण्यामध्ये काही असे सूक्ष्मजीव असतात की ते आपल्या डोळ्यांनाही दिसू शकत नाहीत. मग तुम्ही गेलेल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव पाहिलेले असतील. मग तेथील सर्व सजीव एकाच प्रकारचे होते का वेगवेगळ्या प्रकारचे होते. किंवा परत तुम्ही एखाद्या बागेत गेला तर तिथेही निरीक्षण केलं तर तिथले सजीव कसे होते, काय होते. म्हणजे एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवामध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता असे म्हणायचं. बघा, एखाद्या भागामध्ये आढळणाऱ्या सजीवामध्ये जी विविधता दिसते तिला काय म्हणायचं, जैवविविधता. जैवविविधता म्हणजे सजीवामध्ये आढळणारी जी विविधता आहे तिला जैवविविधता असं म्हणतात. आपण सजीवांचं निरीक्षण केलं, त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक जैवविविधता दिसली असेल, समजा आपल्याला नदीकाठी दिसली असेल किंवा बागेत दिसली असेल किंवा एखाद्या क्षेत्रात जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते. दिवस रात्र आणि विविध ऋतू अशा परिस्थितीमध्ये त्यांची नोंद ठेवलेली असते. खूप उंचावरच्या भागात खोल राहणाऱ्या पाण्यामध्ये सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी विशेष अशा साधनांचा वापर केलेला असतो. त्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला जातो आणि ते सजीव कुठे आढळले, त्या सजीवांमध्ये काय विविधता होती, या सर्वांचा अभ्यास केला जातो. आपल्या पाठाचं नाव आहे पर्यावरणाचे संतुलन. आता मग पर्यावरण म्हणजे काय. परिसर हा शब्द आपल्याला माहीत आहे. परिसर म्हणजे भोवतालचा भाग. परिसर हा शब्द आपल्याला 3रीच्या वर्गापासूनच माहीत आहे. शाळेचा परिसर सुंदर आहे, बाजाराचा परिसर अस्वच्छ आहे अशा आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजेच आपल्या आसपासची जागा. घराच्या, शाळेच्या भोवती जी मोठी जागा असते तो म्हणजे परिसर. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, वनस्पती, माती अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंध आलेली परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. बघा, सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती अशा अनेक वेगवेगळ्या घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध येतो आणि ह्या जीवनाशी संबंध असलेल्या परिसरातले सगळे घटक मिळून पर्यावरण तयार होते. मग आपल्याला पर्यावरणातील माहीत आहे सजीव घटक कोणते, निर्जीव घटक कोणते. मग आपण सजीव कोणाला म्हणतो, निर्जीव कोणाला म्हणतो. सजीव म्हणजे जे स्वतःहून हालचाल करतात किंवा जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना सजीव म्हणायचं. सजीवांची विविध लक्षणं आहेत. सजीवांची वाढ होते, सजीव पुनरुत्पादन करतात, सजीव श्वसन करतात, अशी वेगवेगळी सजीवांची लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं ज्यांच्यामध्ये आढळत नाहीत त्यांना आपण निर्जीव असे म्हणतो. सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाणघेवाणीच्या आंतरक्रिया होतात. या आंतरक्रियाचाच अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. आपण इथं आता बघितले पर्यावरणातील काही सजीव आणि निर्जीव यांचा परस्पराशी काही संबंध असतो. सजीव आणि निर्जीव घटकांची इथं आपल्याला काही चित्र दाखवलेली आहेत. या चित्रावरून आपण त्यांना सांगू शकतो की यात कोण सजीव आहे आणि कोण निर्जीव आहे. या सर्व घटकांची आपण माहिती बघू शकतो. प्रत्येक सजीव हा एकमेकावरती अवलंबून असतो जीवन जगण्यासाठी. त्याला म्हणायचं अन्न साखळी. काय म्हणतो,
अन्न साखळी, एक सजीव हा दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो, तेव्हा त्याला म्हणायचं अन्न साखळी. म्हणजे नाकतोडा हा गवत पाने खातो, नाकतोड्याला इतर पक्षी खातात, ही अशा प्रकारची अन्नसाखळी आहे. किंवा काही प्राणी हे वनस्पती खातात आणि त्या प्राण्यांना दुसरे मोठे प्राणी खातात, अशा प्रकारची ही अन्नसाखळी आहे. मग पक्षाला कोण कोण खात असेल किंवा वनस्पतीचं अन्न कोणतं असतं? वनस्पतीचे अन्न काय? तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती जमिनीतील पाणी आणि पोषक घटकांच्या साहाय्यानं स्वतःची अन्न निर्मिती करतात. अन्नसाखळ्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आपण सुरुवातीच्या चित्रामध्ये वनस्पती, नाकतोडा, पक्षी हे वेगवेगळे घटक ठराविक क्रमाने पाहिले आहे. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न बनलेला असतो. या अन्नसाखळीमुळे एक घटक हा दुसऱ्या घटकावरती अवलंबून असतो, त्यालाच आपण अन्नसाखळी म्हणतो. प्रत्येक घटक हा अन्नसाखळीचा एक कडी आहे. आता काही प्राणी हे शाकाहारी असतात, काही प्राणी मांसाहारी असतात आणि काही प्राणी हे मिश्राहारी असतात. मिश्राहारी म्हणजे दोन्ही प्रकारचे अन्न. बघा आता हा हरिण काय करतो? झाडपाला वगैरे खातो, तर हा झाला शाकाहारी. आणि वाघ काय करतो? हरणासारख्या वेगवेगळ्या प्राण्यांना खातो, म्हणजे मांस खाऊन तो स्वतःचं जीवन जगतो, म्हणजे ह्याला म्हणायचं मांसाहारी प्राणी. आणि काही प्राणी असे असतात की दोन्ही प्रकारचे अन्न खातात, गवतही खातात आणि मांसही खातात. पर्यावरणातली जर ही अन्नसाखळी, एखादा जर प्राण्याची संख्या कमी झाली किंवा वनस्पतीची संख्या जर कमी झाली तर ही अन्नसाखळी बिघडते. निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या असतात, त्यातील एखादी कडी जरी निसर्गातून नाहीशी झाली तरी अन्नसाखळी टिकू शकणार नाही. आता अन्नजाळे किंवा वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. चित्रामध्ये काही आपल्याला अन्नजाळे चित्र दाखवलेली आहेत. विविध अन्नसाखळ्या मिळून हे अन्नजाळे तयार होतं. विविध अन्नसाखळ्या मिळून अन्नजाळे तयार होतं. एक सजीव वेगवेगळ्या अन्नसाखळ्याचा घटक असू शकतो, त्यामुळे निसर्गात अन्नजाळे दिसते. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे पर्यावरणातूनच मिळते. पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी इतर प्राणी खाऊन जगतात. पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे प्रत्येक अन्नसाखळीचा आधार ह्या वनस्पतीच असतात. वनस्पती काय करतात? सूर्यप्रकाशाच्या मदतीने पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. बघा इथं आकृती दाखवलेली आहे. वनस्पती आणि अन्न निर्मितीची प्रक्रिया दाखवलेली आहे. आणि प्रत्येक अन्नसाखळीचा वनस्पती ह्या भाग असतात. मग पर्यावरणाचं संतुलन कसं राखलं जातं? पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे आपण बघूयात. आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात. पर्यावरणातील अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहते आणि तो जगत राहतो. पाला पाचोळा, प्राण्यांचे मृत शरीर, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीत असणारे सूक्ष्म घटक करतात. त्यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे घटक तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतीची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. म्हणजे प्राणी वनस्पती खातात आणि प्राणी मेल्यानंतर त्यांचे कुजलेले अवशेष आहे त्यापासून पोषक घटक तयार होतात, ते जमिनीत मुरतात आणि तेच पोषक घटक वनस्पती घेतात. म्हणजे हे एक महत्त्वाचं चक्र आहे. याशिवाय पर्यावरणातील जलचक्र, या सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. हे झालं अन्नसाखळीचं चक्र. बघा इथं अन्नसाखळीचं चक्र दाखवलेलं आहे. पर्यावरणाचं संतुलन कसं राखलं जाते बाणाच्या साहाय्याने आपल्याला इथं दाखवलेलं आहे. अशा प्रकारे ही अन्नसाखळी पूर्ण होते. त्याचबरोबर जलचक्रसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जलचक्र कसं तयार होतं? पर्यावरणातील सर्व सजीवांना
पाणी मिळतं. सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वनस्पती वापरून त्यांचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेत तयार होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हेही एक नैसर्गिक चक्र आहे. पर्यावरणात अशी अनेक चक्रे आहेत. सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये परस्पर सतत देवाणघेवाण होत राहते. यामुळेच पर्यावरणातील अन्नसाखळ्या टिकून आहेत. आणि जलचक्र म्हणजे काय? तर सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते. समुद्राच्या पाण्याची, नदीच्या पाण्याची वाफ होते. ही पाण्याची वाफ वर गेली, त्याला थंडावा लागला की त्यापासून पाऊस पडतो. आणि पाऊस पडला की पुन्हा ते पाणी काय होतं? नदीला येऊन मिळतं. अशा प्रकारे हे जलचक्र सतत चालू राहतं. सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे आवश्यक आहे. पृथ्वीवर आपल्या असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव देखील आढळतात. पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे, अन्नसाखळ्या यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यास मदत होते. बघा, पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्र आणि अन्नसाखळ्या या घटकांमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यास मदत होते. आज आपण आजच्या पाठामध्ये पर्यावरणाचं संतुलन कसं राखलं जातं याविषयी माहिती पाहिलेली आहे. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणात कोणकोणते घटक येतात? सजीव निर्जीव घटकांची माहिती पाहिली. अन्नसाखळी, अन्नजाळे आहे. आणि यानंतर आपण पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं या सर्वांविषयी माहिती पाहिलेली आहे. आजच्या पाठामध्ये हा थोडक्यात आपला पर्यावरण संतुलनाचा पाठ होता. यानंतर तुम्हाला स्वाध्यायासाठी प्रश्न दिले जातील. तो स्वाध्याय तुम्ही वहीत सोडवून घ्यायचा आहे. धन्यवाद.